महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। जिल्हा परिषदेतील जिओ टॅगिंग प्रणालीबाबत ठेकेदार युनियन आक्रमक झाली आहे। त्रासदायक ठरणारी सदरची प्रणाली रद्द करावी अशी मागणी संघटनेने केली। याबाबतचं निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलं। महाराष्ट्र राज्य शासनाकडून काही मोजक्या म्हणजे 3 जिल्ह्यांकरता जिओ टॅगचं GR काढून त्या 3 जिल्ह्यांपैकी त्यात रायगड जिल्हा परिषदेचं नाव नमूद केलेलं आहे। त्यामुळे आम्हा ठेकेदारांना बिल तयार करताना या प्रणालीचा त्रास होत असल्याकारणाने आम्ही यापूर्वी आपल्या कार्यालयाकडे 24 जून 2025 रोजी पत्र दाखल केलं होतं, परंतु आज तागायत आपल्या कार्यालयाकडून अथवा महाराष्ट्र शासनाकडून कोणतंही उत्तर मिळालेलं नाही। रायगड जिल्हा हा दुर्गम भागांमध्ये असल्यामुळे इंटरनेटची सुविधा नाही। जिओ टॅगिंग ही प्रणाली पुढील काही महिन्यांकरता स्थगिती देऊन ठेकेदारांना बिल अदा करावीत असं नमूद करण्यात आलं आहे। की जी जिओ टॅगिंग आता ही प्रणाली चालू झाली आहे, पण आपला रायगड जिल्हा हा दुर्गम ठिकाणी म्हणजे दुर्गम ठिकाणी पोलादपूर, तला, मानगाव असेल, श्रीवर्धन असेल, अशा अनेक ठिकाणी रेंजेस आहेत। आता आपण पवनार पासून जरी अलिबाग पर्यंत आलो तरी मध्ये कारलेखिंडीमध्ये आपल्याला रेंज नसते, तर जिओ टॅगिंग होणार कुठून? हा पहिला आमचा मुद्दा आहे। आणि पहिला विषय सांगण्याचा म्हणजे आम्हाला असं सांगायचं आहे की आम्हाला कुठल्याही सरकारला विरोध नाहीये। सरकारला विरोध आहे म्हणून आम्ही हा आंदोलन करत नाहीये। आमचा विरोध कशाला? हे जिओ टॅगिंग प्रणाली आम्हाला होणारे त्रास। आता त्रास म्हणजे काय? आम्ही एखाद्या ठिकाणी गेलो, समजा उदाहरणार्थ आपल्या जवळच बघला कारलेखिंडीत रेंजच नसेल तर जिओ टॅगिंग होणार कुठून? मग परत राहिला बिल, राहिलं सगळं राहिलं। आणि आता हा झाला जिओ टॅगिंगचा एक विषय। दुसरा विषय असा आहे की जल जीवन मिशनची मोठी मोठी कामं आहे सगळी, बरोबर आहे? तर ठेकेदारांनी आणि रायगड जिल्हा परिषद ठेकेदारांमध्ये कोणीही कोट्याधीश लागून गेला नाहीये। कोणी इकडून तरी व्याजी पैसे घेतलेत, कोणी पैसे गोळा केलेत, छोटी मोठी कामं करून आज ठेकेदार झालेला आहे। त्यांनी कामं केलेली आहेत, मोठी मोठी कामं करून कोणालाही रुपया मिळालेला नाहीये। आज वर्षापासून मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरची, छोट्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरची बरीच बिलं पेंडिंग आहेत। मग अशाने आम्ही काय करायचं सांगा? म्हणजे आम्ही तुम्हालाच प्रश्न विचारतो, आम्ही करायचं काय? आमची अशीच विनंती आहे की आम्हाला पैसे मिळावे जे आहेत ते, बाकी आमची काहीच मागणी नाही आहे। काम जर आमचं अपूर्ण असेल समजावा तर आम्हाला प्रेशराईज केलं जातं की काम करा। गाववाल्यांकडून प्रेशर होतं का गावात पाणी मिळालं पाहिजे, पण गावाकडून प्रेशर येतं की तुम्ही काम करा, पाणी आम्हाला पाहिजे, पण कॉन्ट्रॅक्टरवर उपायच नाही तर कॉन्ट्रॅक्टर काम कुठून करणार? हा पहिला आमचा मुद्दा आहे। पैसेच नाही भेटला तर काय करणार? हे आंदोलन करण्यामागचा एक दुसरा उद्देश म्हणजे आमचा आहे की हा रायगड जिल्हा, पालघर आणि नाशिक असे 3च जिल्हे चॉईस केलेत महाराष्ट्र राज्य सरकारने। ती जिओ टॅगिंग पद्धत ही आमच्या रायगडवरच का पहिली लागू? हा मुद्दा ही पहिली रायगडला लावलेली जिओ टॅगिंग प्रणाली ही बंद झाली पाहिजे। इथे अख्ख्या महाराष्ट्रात लागू झाल्यानंतर आमची त्यात नाव समाविष्ट करा, आम्ही तेव्हा तयार आहोत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.